बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी। मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते दादर स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉक सुरू झालाय। प्रभादेवी पुलाच्या पाडकामासाठी रात्रकालीन ब्लॉक सुरू आहे। सकाळी 6 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे। या कालावधीत सीएसएमटी ते दादर स्थानकादरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे। प्रभादेवीवरून आपले प्रतिनिधी रणजित सध्या लाईव्ह जोडले गेलेले आहेत। रणजित, सध्याची काय अपडेट आहे? नक्कीच सीमा, मुंबईतील 113 वर्ष जुना ऐतिहासिक असा एल्फिस्टन पूल हा आता इतिहास जमा होणार आहे। या पुलाचं शेवटचं पाडकाम जे आहे ते आता मध्य रेल्वे हा जो ब्रिज आहे तो या ठिकाणी पाडण्यात येणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी दुसरा नवीन ब्रिज उभारला जाणार असला तरी हा पूल पाडण्यासाठी हे मध्य रेल्वेच्या मार्गिकेवरील शेवटचे पॅनल पाडण्यासाठी आज रात्री 10:30 ते सकाळी 6 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी दादरवरून मुंबईपर्यंत जाणारी रेल्वे मार्गिका आहे ती पूर्णपणे बंद असणार आहे। पर्यायी मार्ग म्हणून ही जी रेल्वे वाहतूक आहे ती भायखळा मार्गे वळवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे काही लोकल गाड्या असतील किंवा एक्सप्रेस गाड्या असतील याच्यावर देखील वेळापत्रकावरती परिणाम झालेला आहे। मात्र हा ऐतिहासिक पूल पाडल्यानंतर या ठिकाणी डबल डेकर असा अत्याधुनिक पूल एमएमआरडीच्या माध्यमातून बांधला जाणार आहे आणि हा नवीन पूल जो आहे तो जो वरळी शिवडी जो लिंक आहे त्या कनेक्टरला कनेक्ट होणार आहे। त्यामुळे दक्षिण मुंबईतील किंवा या मुंबईच्या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे। पाहायला गेलं तर 12 सप्टेंबर 2025 रोजी हा ऐतिहासिक एल्फिस्टन पूल वाहतुकीखाली पूर्णपणे बंद करण्यात आला होता आणि तेव्हापासून हे पाडकाम सुरू होतं। मात्र हे मध्य रेल्वेच्या मार्गिकेवरील या पुलाचं पाडकाम जे होतं ते बाकी होतं। या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की मोठे क्रेन्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि ही जे वरचे पॅनल आहेत ते पॅनल आता या रात्रीच्या वेळेमध्ये काढण्यात येतील आणि त्यानंतर या ठिकाणी नवीन पुलाचं काम जे आहे ते आता सुरू होणार आहे। त्यामुळे मुंबईकरांचं याकडे लक्ष लागलेलं आहे की या पुलाचं पाडकाम पूर्णपणे कधी होतं, नवीन पूल कधी उभारला जातो आणि याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं असलं तरी 2026च्या एंडिंगला या ठिकाणी नवीन पूल पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे आता या एल्फिस्टन पुलावरील नवीन जो पूल आहे तो मुंबईकरांच्या भेटीसाठी कधी येतो आणि वाहतूक कोंडी पूर्णपणे कधी कमी होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। सीमा, नक्कीच धन्यवाद। निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी सीएसएमटी स्थानकावरून आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। निखिल, तिथली सध्याची काय दृश्य आहेत? गर्दी आहे का त्या ठिकाणी? नक्कीच सीमा, आपण पाहिलं तर सीएसएमटी ते दादर पर्यंतचा जो पॉवर ब्लॉक आहे तो आज रात्री घेण्यात आलेला आहे। सुमारे 11:30 पासून हा जो पॉवर ब्लॉक आहे तो सुरू झालेला आहे आणि रेल्वेच्या माध्यमातून वारंवार या ठिकाणी अनाउन्समेंट आहे ती देखील केली जात आहे। आपण पाहिलं तर आता इंडिकेटरवरती फक्त पनवेल या दिशेने जाणाऱ्या गाड्याच फक्त या ठिकाणी सीएसएमटी स्थानकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु प्लॅटफॉर्म क्रमांक 3 ते 7 पर्यंत कुठलीही रेल्वे गाडी आहे ती आता या ठिकाणी धावत नाहीये। प्रभादेवी येथील काम पूर्ण झाल्याच्या नंतर सकाळी 6 वाजल्याच्या नंतर ह्या गाड्या आहेत त्या सुरू होणार आहेत। त्यामुळे आपण पाहिलं तर सीएसएमटी कडून दादरच्या दिशेने आणि त्या ठिकाणाहून पुढे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या आहेत त्या रात्रीकालीन चालत असतात। या गाड्या देखील उद्या सकाळी रिशेड्यूल करून 6 वाजता करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे परराज्यात जाणारे अनेक प्रवासी आहेत ते सध्या सीएसएमटी स्थानकामध्येच आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी ते आज सकाळी 6 वाजेपर्यंत थांबून मग त्यानंतर त्यांचा प्रवास आहे ते सुरू करणार आहेत। परंतु सध्या जर आपण सीएसएमटी स्थानकात पाहिलं तर कुठलीही गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाहीये, कारण रेल्वेने या आधीच अशा प्रकारची अनाउन्समेंट आहे ती केलेली होती। 11:30 वाजल्यापासून हा संपूर्ण ब्लॉक आहे तो सुरू झालेला आहे। प्रवाशांना दादरपासून पुढे जाण्यासाठी आव्हान आहे ते करण्यात आलेलं आहे, परंतु सध्या आपण पाहतोय तर पॉवर ब्लॉक आहे तो सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी एकही ट्रेन आहे ती सीएसएमटी ते दादर पर्यंत धावणार नाहीये। त्यामुळे सर्व प्रवाशांना वारंवार रेल्वेच्या माध्यमातून अनाउन्समेंट करून देखील ही सूचना आहे ती केली जात आहे। प्रभादेवी येथील ब्रिजचं पाडकाम पूर्ण झाल्याच्या नंतरच ही मार्गिका आहे ती पूर्णपणे सुरू करण्यात येईल, परंतु सध्या या मार्गिकेवरती एकही रेल्वे गाडी आहे ती धावणार नाहीये। सीमा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।